चला आले का सर्वजण? ओके, सो वी विल स्टार्ट द लॉगरिथमिक लेक्चर. तर बघा लक्ष द्या. या शॉर्ट मध्ये लॉग म्हणतो आपण. लॉग टेबल सर्वांनी डाउनलोड केले का? लॉग टेबल पीडीएफ म्हणून टाका. लॉग टेबलची एक पीडीएफ येईल. आज काही लागणार नाही, आज लागणार नाही ती पीडीएफ. लेक्चर झाल्यानंतर डाउनलोड करा. किंवा तुमच्याकडे लॉग बुक लॉग टेबल नावाचं एक छोटीशी बुक असते, मी उद्याच्या लेक्चर मध्ये आहे. ठीक आहे, तुझ्याकडे आहे नाही लॉग टेबल? करणला विचारूया असेल ठीक आहे, असं सोबत बाजूला असेल. ओके, तर बघा आत्ताच आपल्याला लागणार नाही, लेक्चर झाल्यानंतर आज डाउनलोड करा किंवा उद्या घेऊन या येताना. याच्यामध्ये लॉगरिथमिक बेसिक पासून सुरू करूया. नेमकं काय बघणार आहे, लॉगरिथमिक म्हणजे काय. जसे की आणि क्वेश्चन विचारला होता मध्ये ई रेज टू एक्स म्हणजे काय, तसं मी त्यावेळेस एक्सप्लेन केलं होतं की हे एक मॅथमॅटिकल फंक्शन आहे. ज्याप्रमाणे लॉग हे एक फंक्शन असणार आहे. फंक्शन म्हणजे काय, कोणतंही फंक्शन. आता इथे मी काय म्हटलं की एक्स स्क्वेअर हे एक फंक्शन आहे का नाही बघा बरं. आपल्याला माहितीये स्क्वेअर नावाचं एक फंक्शन आहे. स्क्वेअर करायचं म्हणलं की आपण त्याला दोनदा त्याच नंबरने दोनदा मल्टिप्लाय करतो. किंवा एखाद्याचा क्यूब रूट म्हणजे एक फंक्शन आहे, क्यूब रूट ऑफ एक्स. या फंक्शनला काही नाव देता येतं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स. किंवा साइन एक्स हे एक आपण फंक्शन पाहिलं. हे फंक्शन आपण या फंक्शनला काय म्हणतो, कोणतं फंक्शन म्हणतो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणतो. बरोबर आहे का? बघा की आपल्याला जर 30 ची व्हॅल्यू काढायची असेल तर यामध्ये आपण x ची व्हॅल्यू 30 ठेवू शकतो. साइन नावाचं हे एक फंक्शन आहे, राईट. सो साइन 30 त्या फंक्शनला आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणतो. हे फंक्शन लिहायचं झालं. फंक्शनची डेफिनेशन काय आहे, फंक्शनची डेफिनेशन काय आहे, साइनची डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला. साइनची डेफिनेशन आता माहिती झालं तुम्हाला. हे फंक्शन लिहायचं किंवा वाचायचं कसं हे बघितलं, पण फंक्शनची ऍक्च्युअल डेफिनेशन, त्याची व्हॅल्यू कुठून येते, अपोजिट साइड अपॉन बेसिक डेफिनेशन फंक्शनची. बरोबर आहे का? बघा ज्या पद्धतीने एक्स स्क्वेअर लिहिताना आपण असं लिहितो, पण त्याचं डेफिनेशन काय, याचा अर्थ काय, एक्स इंटू एक्स. समजाले का बघा? कारण नवीन असते हे लॉग, ते सुरू झाले की ते विद्यार्थी नेमकं काय चालू आहे, कशासाठी वापरणार आहे, हे काही त्यांना अंदाजच नसतो, आयडियाच नसतं, ते कुठेतरी भरकटून जातं मध्येच. त्याचप्रमाणे एक फंक्शन आहे. आता त्या फंक्शनला आपण असं लिहिणार आहोत, लॉग ऑफ एक्स. बघा काय म्हणलं मी, एका फंक्शन आहे आपल्याकडे, त्याला आपण लिहिणार आहोत लॉग ऑफ एक्स. आणि जसं स्क्वेअरला त्याचा पॉवर म्हणतो, याला एक्स टू द पॉवर 2 म्हणतो का नाही बघा बरं. एक्स टू द पॉवर काय म्हणतो, 2. या इथं एक नंबर असतो इथं. तर याला रीड करताना बघा करायचं कसं, लॉग ऑफ एक्स टू द बेस ए. काय म्हणलं बघा, लॉग ऑफ एक्स टू द बेस ए. या एक्स चा लॉग घेतला आपण आणि हे बेस किती आहे, ए आहे. बेस वेगवेगळा असू शकतो, बेस 1 असू शकतो, 2 असू शकतो, 10 असू शकतो, 50 असू शकतो, 2.71 असू शकतो, राईट. तर याची जी लॉगरिथमिक फंक्शन इज रिटन ऍज लॉग एक्स टू द बेस ए. याला रीड करताना लॉग एक्स टू द बेस ए लिहा. चला पहिला पॉइंट लिहा. लॉग आधी फंक्शनचे टाइप लिहायचे असेल तर लिहून घ्या, हे माहिती इंट्रोडक्शन. टाइप ऑफ फंक्शन, साइन एक्स ला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणतात, एक्स स्क्वेअर ला अल्जेब्रिक फंक्शन आहे.
एक्स स्क्वेअर हे अल्जेब्रिक फंक्शन आहे, sin x हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. तसं log x हळूहळू तुम्हाला जेव्हा आपण लॉगचा वापर प्रॉब्लेम सोडवण्यासाठी करणार आहोत तेव्हा कळलं की तुम्हाला लॉग का वापरायचं. थोडस आता नवीन कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे एका लेक्चर मध्ये थोडीशीच माहिती घ्या. राईट, पहिल्यांदा आपण आज पाहतोय की फक्त लॉग म्हणजे काय आहे. राईट, त्याचा यूज आहे ते ऍक्च्युअल आपल्याला करायचे प्रॉब्लेम सोडून. पण आज लॉग एक्स कसं लिहितात बघा. लॉग एक्स टू द बेस ए, ज्याला असं लिहा वाटलं तर लॉग ऑफ एक्स हा एक नंबर आहे त्याचा लॉग घ्यायचा आहे आणि ए या ए ला म्हणतात बेस ऑफ लॉग किंवा बेस लिहा फक्त. ए ला म्हणायचंय बेस. लॉगचे दोन टाईप आहेत. आता जनरली लॉगचे दोन टाईप आहेत. कशावरून केलेत लॉगचे दोन टाईप? त्याच्या बेसवरून. कशावरून केले त्याचे टाईप जे आहेत ते त्याच्या बेसवरून, डिपेंडिंग अपॉन देअर बेस. डिपेंडिंग ऑन बेस, log is divided as common log and natural log. कॉमन लॉग म्हणजे log x नंबर तोच आहे. कॉमन लॉग केव्हा म्हणणार आहोत? जेव्हा त्याचा बेस जो आहे 10 आहे. त्याचा बेस जेव्हा 10 असतो त्याला कॉमन लॉग म्हणतात. 10 बेस असल्यावर सहसा बेस लिहत नाहीत. असं असेल तर आपण त्याला समजून घ्यायचं की त्याचा बेस किती आहे. रिटर्न असं लिहिलं जातं. आणि नॅचरल लॉग कशाला म्हणतात? मी म्हणलं होतं तुम्हाला की ई रेस टू एक्स आणि लॉग हे दोन फंक्शन एकमेकांचे इनव्हर्स आहेत. हे दोन फंक्शन एकमेकांचे काय आहेत? इनव्हर्स आहेत. म्हणून काय होतं बघा की नॅचरल लॉग कशाला म्हणतात? लॉग टू द पॉवर बेस ई. जर बेस ई असेल तर त्याला नॅचरल लॉग म्हणतात आणि त्याला लिहिण्याची जी पद्धत आहे ते एलएन लिहितात. फक्त लॉग म्हणलं की बेस 10, एलएन म्हणलं की बेस इथे जो आहे, बेस जो आहे तो ई आहे, इथे जो बेस जो आहे तो 10 आहे. दोन टाईपचे लॉग आहेत, आपल्याला लक्षात ठेवायचे. ज्या पद्धतीने लिहिले त्याच पद्धतीने तुम्ही ड्रॉ करून देऊ शकता. दोन टाईप आहेत लॉगचे. बेस 10 आहे तर त्याला कॉमन लॉग म्हणायचे आणि बेस ई असेल तर त्याला नॅचरल लॉग म्हणतात. या ई ची व्हॅल्यू 2.71 आहे, अप्रॉक्स आहे. एक नंबर सापडला त्याला मॅथ मध्ये. जसं पायची व्हॅल्यू 3.14 आहे आणि पाय हा एक स्पेसिफिक नंबर आहे, तसं हा ई एक स्पेसिफिक नंबर आहे. त्याची व्हॅल्यू 2.71 अप्रॉक्सिमेट आहे. चला
झालं असेल तर बोला. खूप महत्वाचा टॉपिक शिकतोय अजून सध्याही आपण. बोर्डाला जास्त करून लागणार आहात. पहिले जे रूल आहेत ते शॉर्टकट रूल आहेत आणि बोर्डामध्ये कंपल्सरी लॉग टेबल तुम्हाला दिला जातो बोर्डाच्या परीक्षेमध्ये आणि त्या लॉग वरती आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे असतात. हा पार्ट फिजिक्सच्या लेक्चर मध्ये, फिजिक्स मध्ये कुठेही तुम्हाला चॅप्टरचं नाव दिसणार नाही. मॅथला आहे चॅप्टर 12वीच्या 11वीच्या मॅथ मध्ये, पण फिजिक्स मध्ये कुठेही लॉग तुम्हाला दिसणार नाही, शिकवला जाणार नाही. चला लिहून झाले का? चला सांगा कशा नंदिनी, लिहून झालं? यस. चल इकडे माझ्याकडे बघून सांगायचा पटकन. दोन टाईप आहेत, कोणते कोणते? कॉमन आणि नॅचरल. कॉमन लॉग आणि नॅचरल लॉग कशावरती टाईप केले? बेस वरती. बेस कॉमन लॉगचा बेस किती? 10. नॅचरल लॉगचा बेस किती? e. क्लिअर आहे? कॉमन लॉगला असंच लिहितात लॉग आणि नॅचरल लॉगला e. बरोबर आहे? तर याच्यामध्ये आता पुढे बघा कसं करायचं की आपल्याला आपण कॉमन लॉग लर्न करणार आहोत. आपण जो आहे आपली सिस्टीम जी आहे तो डेसिमल सिस्टीम आहे, त्याच्यामुळे आपण कॉमन लॉग यूज करतो, डेसिमल सिस्टीम. मग आता त्यामध्ये काही रूल आहेत लॉग लिहायचे. लिहा रूल्स ऑफ लॉगरिथम. Rules of logarithm. Rules of logarithm. पहिला जो रूल आहे लॉगचा, लॉग ऑफ ए इंटू बी. ए इंटू बी म्हणजे डॉट गुणाकार. आता मी इथे बेस लिहिलाय का लॉगचा? लॉगचा बेस लिहिलाय का? नाही. जर लिहिला नसेल तर बेस किती समजायचं? 10. आता आपण रूल पाहतो, हे रूल कोणत्याही बेसला ट्रू आहे, कोणत्याही बेसला काय आहे? ट्रू आहे. पण आता लिहत नाही म्हणजे आपण बेस किती कन्सिडर करणार आहोत? 10. तर लॉग ए डॉट बी जर असेल, गुणाकारात जर असेल, तर त्याचा रूल जो आहे तो लॉग ए प्लस लॉग बी असा. बघा लॉग ए डॉट बी जर असेल रूल, तर लॉग ए प्लस लॉग बी. दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन असेल तर लॉग ची ऍडिशन होते. दोन नंबरचं जर डिव्हिजन असेल, दॅट इज ए बाय बी जर असेल, तर लॉग ए मायनस लॉग बी. ऍडिशन असेल तर लॉग ए लॉग बी. मल्टिप्लिकेशन असेल, सॉरी मल्टिप्लिकेशन असेल तर लॉग ए प्लस लॉग बी. डिव्हिजन असेल तर लॉग ए मायनस लॉग बी. रूल लिहून घेऊया सर्व. मध्ये रूल लिहून घेऊया सर्व आणि वन बाय वन रूल वरती एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे? आधी आपण सर्व रूल लिहून घेऊया. एक नंबर आहे लॉग ऑफ ए
आणि त्या ए चा पॉवर आहे काहीतरी यम. बघा लॉग ए टू द पॉवर यम आहे. असं असल्यावर काय करायचंय, हा यम पुढे आणायचंय लॉगच्या गुणाकारात. यम इंटू लॉग ऑफ ए. बघा रूल काय आहे, ए टू द पॉवर यम असेल तर यम इंटू लॉग ऑफ ए. चला रूल नंबर द्या त्याला. मी म्हणजे रूल नंबर सांगितले की तुम्हाला आठवलं पाहिजे आता पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. रूल नंबर देत चला. फोर्थ रूल बघा. फोर्थ रूल, लॉग ऑफ ए टू द बेस बी जर असेल, बघा मी कसं लिहिले आता, इतकी वेळ बेस लिहत नव्हतं, पण बेस साठी पण एक रूल आहे. जर लॉग ऑफ ए आहे आणि बेस बी आहे तर मी याला असं लिहू शकतो, लॉग ऑफ ए अपॉन लॉग ऑफ बी. याचा बेस काहीतरी दुसरा नंबर, दोघांचाही बेस दुसरा नंबर घेऊ शकतो, कोणताही, फक्त सेम पाहिजे. रूल नंबर 4 बघा काय आहे, एक्झाम्पल करताना अजून जास्त समजेल. लॉग ए आहे पण बेस काहीतरी मला दिलाय बी, तर त्यालाच असं लिहू शकतो, लॉग ऑफ ए बेस 10 लॉग ऑफ बी बेस 10. 10 च्या ऐवजी कोणताही लिहू शकता. इथं जर बेस सेम असेल तर असं येणार, किंवा तुम्ही उलट पण, आता ह्या रूल म्हणजे उलट पण ट्रू होणार. असं जर दिलं मला लॉग ऑफ ए टू द बेस सी लॉग ऑफ बी टू द बेस सी, तर मी हा बेस उडवून लॉग ऑफ ए टू द बेस बी घेणार. अँड लास्ट वन रूल मध्ये फिफ्थ जो रूल आहे, लॉग ऑफ ए टू द बेस बी जर असेल तर तो 1 अपॉन लॉग ऑफ इंटरचेंज होतं बी टू द बेस ए. लिहून घ्या 1 अपॉन लॉग ए फिफ्थ रूल. त्याच्यानंतर सिक्स्थ रूल म्हणण्यापेक्षा दोन इम्पॉर्टंट व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे आपल्याला. लॉग 1 ची व्हॅल्यू 0 आहे. लॉग 1 ची व्हॅल्यू 0 आहे. याचा बेस किती असणार, मी लिहिला नाही म्हणजे 10 राईट. आणि लॉग ए असेल आणि त्याचा बेस पण ए असेल तर त्याची व्हॅल्यू 1 आहे. हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. बघा नंबर ज्याचा लॉग काढायचा आहे तो नंबर आणि बेस हा सेम असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते, आणि द व्हॅल्यू ऑफ लॉग 1 इज 0. असा एक्झाम्पल आणि रूल. एक्झाम्पल आणि रूल. मला काय दिले बघा, लिहा एक्झाम्पल मध्ये लिहा. फर्स्ट लिहा लॉग ऑफ 8 टू द बेस 2 काढायचे मला. लॉग ऑफ 8 टू द बेस 2 काढायचे मला. लॉग ऑफ 8 टू द बेस 2. बेस किती आहे लॉगचा, 2 आहे. तर मी 8 ला 2 च्या पॉवर मध्ये काहीतरी लिहू शकतो का. लॉग ऑफ बेसला 2 ला 2 ठेवलं मी आणि
8 ला 2 to the power 3 लिहिता येईल का बघा बरं. 8 ला 2 to the power 3 लिहिता येईल का. मग इथे कोणता रूल नंबर वापरणार सांगा मला. बेसकडे लक्ष देऊ नका. आता एका नंबरचा पॉवर आहे. पॉवर असल्यानंतर रूल वापरतो लॉग ऑफ a टू द पॉवर m असेल. रूल नंबर 3 आहे इथे पॉवरचा. बघा रूल नंबर पण लक्षात ठेवतो मी. थर्ड रूल काही असा त्यांना नंबर काही कुठे दिले नाही आपण ठेवतो की थर्ड रूल लॉग a टू द पॉवर m. तर हा m पुढे आणता येतो आपल्याला. तर मग मी हा 3 पुढे आणेल. हे काय होईल 3 log of 2 to the base 2. रूल नंबर 3 वापरला आपण. ते रूल लिहत चला वाटलं तर तुम्हाला म्हणजे लक्षात राहील सुरुवातीला. नंतर एकदा प्रॅक्टिस झाल्यावर क्लिअर होणार आहे तुम्हाला थोडं सुरुवातीला. बरं याच्या पुढे अजून काही सॉल्व्ह करू शकतो का. याच्या पुढे अजून काही सॉल्व्ह करू शकतो का. अजून कोणता रूल वापरता येतो का बघा. अजून कोणता रूल वापरता येतो का. लास्ट वाली प्रॉपर्टी वापरता येते लॉग ऑफ a टू द बेस a. बेस पण सेम आहे आणि इथला नंबर पण सेम आहे. कोणता का नंबर असेल ना 2 असेल 10 असेल e असेल 10 15 20 25 a टू द बेस a त्याची व्हॅल्यू किती असते 1. सो याची व्हॅल्यू किती असणार 1. सो द फायनल आन्सर इज 3. लिख लो एग्जाम्पल लिख के लो और एक एग्जाम्पल देता हूँ सॉल्व करो. चला लिहून झालं असेल तर फाइंड करा लॉग ऑफ 81 टू द बेस 3. तुम्हाला लिहायचं कसं ते कळलं असेल. कसं लिहायचं बघा लॉग 81 त्याचा बेस 3 आहे. चला बाकीच्यांचं आन्सर प्रश्न विषय आन्सर सांगा. सेम एक्झाम्पल आता केलं तसंच. हो या काही जणांचे व्हेरियस आन्सर आलेले आहेत. बघूया आपण. एकच एक्झाम्पल घेतलं व्यवस्थित.
रूल तुमच्याकडे लिहून असले पाहिजे. रूल ऍक्च्युली पाठ असले पाहिजे. ऍक्च्युली एक दिवस देतो मी ते पाठ करायला, आता इथे पाठ पण करून घेता येईल आपल्याला. घरी वाचताय का नाही लेक्चर झाल्यावर हे पण माहिती नाही. लॉग ऑफ 81 टू द बेस 3. आता एवढं जर कळालं आपल्याला बेसच्या पटीमध्ये लिहायला पाहिजे. हे 81 दिसल्या 81 ला 3 च्या पॉवर मध्ये काही लिहिता येईल का बघा. हे 3 81 3 चा किती पॉवर आहे सांगा मला. 3 चा दुसरा पॉवर 9, 3 चा क्यूब 27 आणि इंटू 3 केल्यावर 81 येतात. म्हणजे आय कॅन राईट 3 टू द पॉवर. पहिला रूल वापरला. किती वापरला पहिला रूल. हा पुढे येतो. बरोबर आहे का बघा. 4 log of 3 to the base. याची व्हॅल्यू किती असते बेस आणि नंबर सेम असल्यावर. 4 into 1. आन्सर इज कसं चाललं तुम्ही log 6 log 39 कुठपर्यंत गेला पाहिजे. किती सिंपल एक्झाम्पल होतं. नेक्स्ट एक्झाम्पल. राईट. बऱ्याच जणांचं आलं होतं. 4 कुठून आलं. 4 कुठून आलं रे. 4 किधर से आया दिशे. माहित सर आता अचानक 4 किधर से आया. स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केले की रे. 4 3 चा चौथा पॉवर लिहिला 81 ला. ये तो शुरुआत है. कुठून येईल किती येईल कळले का. हे किती जणांना प्रॉब्लेम आहे. हे 4 कुठून आलं म्हणणार आहे. 3 चा चौथा पॉवर आहे 81 ला. मी काय लिहिलं 3⁴ लिहिलं. राईट. आणि हे 4 पॉवर मध्ये असल्यावर लॉगच्या प्रॉपर्टी मध्ये अकॉर्डिंग टू अवर रूल नंबर 3 हे 4 पुढे येईल. आता कसं 2 एक्झाम्पल तर दिलेत. हे तर वेगळं आहे. रूटचं तर तुम्ही सांगितलंच नाही आहे का नाही. प्रत्येक एक्झाम्पल फिजिक्स मध्ये तर सांगताच येत नाही. आता याला वाटतं की विद्यार्थ्यांना वाटतं की हे एक्झाम्पल नवीन काहीतरी आहे. पण आपण 4थीच्या स्कॉलरशिप मध्ये किंवा समजा जास्तीत जास्त 7वीच्या स्कॉलरशिप मध्ये शिकलं असेल. रूट म्हणजे त्याचा पॉवर हाफ लिहिता येतो का रे. रूट म्हणजे त्याचा पॉवर हाफ लिहिता येतो का. तसंच लिहा. याला लॉग √2 ला 2 टू द पॉवर हाफ आणि 2 लिहा. याचा पॉवर पुढे जात असतो. हाफ इंटू लॉग ऑफ 2 टू द बेस 2. याची व्हॅल्यू किती येते. फायनल आन्सर काय येईल. किती जणांना आलं होतं. रूट म्हणजे पॉवर हाफ असतो. रूट म्हणजे पॉवर हाफ असतो. नक्की बरोबर. 1/√, नाही आन्सर संजीवनी. 1/2 आहे. √2 नाही 1/2 आन्सर.
चलो फाइन करो. रूल वापरता येते आता 2 मिनिट वेळ देतो मी. असं एक्झाम्पल तर झालं नाही पण तुम्हाला आता रूल तर लिहून देईल सर. ओके सर, नया रूल यूज करना पड़ेगा. कोई बोलेगा नया रूल यूज करना पड़ेगा, कोई बोलेगा नहीं सर, ये 2 रूल यूज करके सॉल्व हो सकता है. गुणाकार करत बसतील कोणी कोणी करणार नाही. दोघांना आन्सर सेम येणार आहे. गुणाकार करायचा नसेल तर जेव्हा लॉग मध्ये 2 नंबर गुणाकारामध्ये दॅट इज मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, then we will use the rule number 1. लक्षात घ्या, रूल नंबर 1. I am saying rule number 1. हा बेस जो आहे तोच राहील. log 5 125 इंटू आहे, मल्टिप्लिकेशन आहे, दोघांमध्ये प्लस होणार. log of 5 to the base, sorry, log 25 to the base 5. 125 हा 5 चा क्यूब आहे. So I will write log of 5 to the cube आणि base 5. इथे कसं लिहिणार, 25 स्क्वेअर आहे. So 5 स्क्वेअर आणि base 5 हे 3 पुढे जाईल. log of 5 to the base 5 plus 2 into log of 5 to the base 5. हे व्हॅल्यू येणार 1, हे व्हॅल्यू येणार 1. 3 plus 2, that is final answer is 5. तुम्हाला समजण्यासाठी कोणता रूल वापरलाय, इथे वापरला रूल नंबर 1. log of a into b is equal to log of a plus log of b. इथे रूल कोणता वापरला, इथे लिहिले फक्त. इथे काय लिहिला मग, रूल नंबर 3 वापरला. log of a to the power m जर असेल then m multiply log of 5 to the base 5. आणि इथे लास्टची ही प्रॉपर्टी वापरली. लॉग आणि बेस, नंबर आणि बेस जर सेम असेल तर त्याची व्हॅल्यू सेम येते. थर्ड रूलला पण येऊ शकतं का, थर्ड रूलला पण येऊ शकतं. काय लिहिणार, 5 125 गुणिले 25, 5 चा पॉवर 5 येईल. मी म्हणलं तुम्हाला मॅथ मध्ये मेथड कोणतीही वापरा, हा फॉर्म्युला ऑलवेज ट्रू होणार आहे. कोणत्याही चक्रावर जा, ग्रहावर जा, कोणी पॉवर वापरून करेल, कोणी हा रूल वापरून करेल, कोणी डायरेक्ट थर्ड रूल वापरेल, आन्सर विल बी सेम. बघा रूल वापरता यायलेत का बघा बरं जरा, रूल वापरता यायलेत का बघा जरा. अजून प्रॅक्टिस हे सर्व प्रॉब्लेमवर सोल्युशन आहे आपल्या फिजिक्स मध्ये. 1 नाही कळणार, 2 नाही कळणार, 3 नाही कळणार, बरं चला 10 नाही कळणार, 20 नाही कळणार, असे 50 प्रॉब्लेम सोडवल्यावर एवढी फक्त आपल्याला गरज असली पाहिजे. इच्छा म्हणत नाही, इच्छा तर कोणालाच नसते. गरज 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 पाहिजे. लॉग ऑफ बेस 2 दिलाय. बेस किती दिलाय, 2. मग 10 ला तर 2 च्या पॉवर मध्ये लिहिता येत नाही, किंवा 5 ला सुद्धा 2 च्या पॉवर मध्ये लिहिता येत नाही. तिसरा रूल तर वापरता येईना झालाय. पण हे काय आहे बघा, लॉग ए मायनस लॉग बी, या दोघांची वजाबाकी आहे. म्हणजे दुसरा रूल उलटा वापरून बघा, दोघांची वजाबाकी केव्हा होते, हे 2 डिव्हिजन मध्ये असले असतील, 2 10/5 असलं
तर असं लिहितो आपण log 10 मायनस log 5 बरोबर आहे का बघा बरं. दुसरा रूल वापरलाय कळलं का हे कारण इथं वजाबाकी आहे म्हणजे जवळ आल्यानंतर ते डिव्हिजन मध्ये असतील. सो log 10 by 5 the answer will be log 2 of the base 2 the final answer is 1. ठीक आहे उद्या आपला जो मेन पार्ट आहे तो सुरू करूया लॉग. आता याची समजा हे बेस वाले कॅन्सल वाले तर हाऊ टू फाइंड द लॉग ऑफ 5 विथ द बेस 10 कारण याला 5 ला तर 10 च्या पॉवर मध्ये काही लिहिता येत नाही बरोबर आहे. त्याच्यासाठी आपल्याला टेबल वापरायचे लॉग टेबल पीडीएफ डाउनलोड करून ठेवा अवेलेबल असेल बुक स्टोअर मध्ये तर बुक स्टोअर मध्ये घेऊन ठेवा. उद्या आपण तो पाठला सुरुवात करूया. प्रॅक्टिस साठी जर एक्झाम्पल द्यायचे झाले तुम्हाला तर प्रॅक्टिस साठी 2-4 एक्झाम्पल लिहून घ्या. प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल लिहून घ्या. ठीक है एग्जांपल सॉल्व करा. वी विल सी रिमेनिंग पार्ट टुमारो.